नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। मी जोशना कुलूकर। आज तुम्हाला कुलदेवीच्या ओटीसाठी लागणारं साहित्य कोणकोणते घ्यायचं ते बघूया। तर बघा, मी इथे साहित्य घेतलेलं आहे आणि आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असली तर या पद्धतीने साहित्य घ्यायचं आहे। कुलदेवीचं मंदिर जवळपास असेल तर तुम्ही जाऊन भरू शकता, पण लांब असेल तर आपण घरच्या घरी पण ओटी भरू शकतो या पद्धतीने। तर आपल्याला या पद्धतीने साहित्य घ्यायचं आहे आणि श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी कशी भरायची आणि कोणते कोणते साहित्य घ्यायचं तर बघा कशी भरायचं तो व्हिडिओ मी टाकलेला आहे। बघा, इथे तांदूळ घेतलेले आहे, हे सवाच्या प्रमाणात घ्यायचे। सवा वाटी, सवा पाव, सवा किलो अशा म्हणजे सवाच्या प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत। बघा, मी तांदूळ घेतलेले आहे। 5 प्रकारचे फळं घ्यायचे किंवा एका प्रकारचे घेतले तरी चालतं। तर या पद्धतीने फळं पण आपल्याला ओटीमध्ये भरायचे असतात। तर बघा, आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे तर 9 खारका आणि 9च आपल्याला सुपाऱ्या घ्यायच्या आहे आणि 9 बदाम घ्यायचे आहेत आणि 9च हळकंड घ्यायचे आहे। 9-9च्या प्रमाणात घ्यायचं, कारण की देवीची ओटी भरायची आहे। तर या पद्धतीने आपण घरी पण भरू शकतो। तर बघा, इथे एक नारळ घ्यायचा आहे, नारळ अवश्य घ्यायचं। साडी घेतलेली आहे मी, तुम्ही खणा नारळाची भरू शकता। दक्षिणा घेतलेली आहे आणि पानाचा विडा, त्यावरनं बघा 2 हे कपुरी पान, ₹1चा शिक्का आणि सुपारी घेतलेली आहे। आता इथे हे शृंगाराचं सामान आहे, यातनं बांगड्या, टिकली, काजळ, सर्वच कंगवा सर्वच असतं। म्हणजे कुंकू वगैरे पूर्ण तसं मार्केटला मिळत असते, तर हे ओटीचं सामान मी घेऊन घेतलेलं आहे पूर्ण। आणि बघा, या पद्धतीने पानाचा विडा पण अवश्य घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे। आणि बघा, हे तांदूळ असे 5 वेळा आपल्याला, म्हणजे कसं ब्लाऊज पीस टाकून घ्यायचं आणि त्यावर 5 वेळा तांदूळ टाकायचे आणि मग सगळं हे साहित्य त्यामध्ये आपल्याला ओटीप्रमाणे असं भरून द्यायचं आहे। किंवा आपण देवळात भरत असेल तर या पद्धतीने फळं हे सर्व त्यावर प्रथम तांदूळ ठेवल्यानंतर हे सर्व ठेवायचं आहे आणि या खारका बदामा सर्व द्यायचं आहे या पद्धतीने। तर आपण देवळातही भरू शकतो किंवा आपल्या घरच्या घरी कसं भरायचं त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे। तर आपण श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी अशा पद्धतीने भरायची। कशी वाटली पद्धत तुम्हाला? पुन्हा भेटू। धन्यवाद।